नमस्कार. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे डी मराठीच्या आणखी एका नवीन आणि रहस्यमय व्हिडिओमध्ये. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक असा प्रश्न घुमतोय ज्याचं उत्तर शोधताना भल्या भल्या राजकीय पंडितांच्या मेंदूला मुंग्या आल्या आहेत. वाशीचा तो ऐतिहासिक चौक तुम्हाला आठवतच असेल, जिथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मनोज जरांगे पाटील यांना भेटायला आले होते. आणि कुणाबी नोंदींच्या आश्वासनावर एक क्षणात राज्याला वेठीस धरणार एवढं मोठं आंदोलन शांत झालं. पण त्यानंतर पडद्यामागे अशा काही घडामोडी घडल्या ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला विचार करायला भाग पाडलंय. आज आपण अशाच एका विषयावर बोलणार आहोत जो ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. प्रश्न हा आहे की मराठा आरक्षणाचे वादळ निर्माण करणारे मनोज जरांगे पाटील हे नेमके कोणाचे आहेत? हे शरद पवारांचे मोहरे आहेत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच एक छुपी बी टीम आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यामागचं सगळं राजकारण, त्यातल्या घडामोडी, यामागचं नेमकं सत्य काय आहे हे पूर्णपणे समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवात करूया अंतरावली सराटीच्या त्या छोट्या आंदोलनापासून. अतिशय शांततेत सुरू असलेला या उपोषणावर अचानक एका रात्रीच्या वेळी लाठीचार्ज झाला आणि तिथून जी ठिगणी पडली तिने संपूर्ण महाराष्ट्र मराठा आरक्षणाचा वणवा पेटवला. या आरक्षणातूनच एका रात्रीत एक नवं आक्रमक नेतृत्व पुढे आलं, ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. लाठीचार्ज रात्री झाला आणि पहाटेच शरद पवार यांनी अंतरावली सराटीत जाऊन गावकऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी जरांगे यांनी आपण पवारांच्या ऊर्जेचे फॅन आहोत असे मोकळेपणाने बोलून दाखवलं. आणि बस तिथूनच चर्चा सुरू झाली की हे आंदोलन म्हणजे राज्यातलं वातावरण अस्थिर करण्यासाठी पवारांनीच सोडलेलं एक पिल्लू आहे. पण जसा काळ पुढे गेला तसं हे आंदोलन एका वेगळ्याच आणि अनपेक्षित दिशेने जायला सुरू झालं. जरांगे यांना मिळणारा पाठिंबा इतक्या वेगाने वाढला की सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकू लागली. एक मराठा लाख मराठा या घोषणेने जेव्हा मुंबईच्या दिशेने कूच केली तेव्हा दिल्लीत बसलेल्या भाजपांच्या वरिष्ठ नेत्यांनाही महाराष्ट्रातली मराठा फॅक्टरीची खरी ताकद समजू लागली. हेच ते वादळ होतं ज्याने देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा निर्णय सार्थपणे ठरवला. कारण जेव्हा जरांगे लाखोंचा ताफा घेऊन मुंबईत धडकले तेव्हा एकनाथ शिंदे स्वतः वरळीत गेले, त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार उंचावून आणि मराठा समाजाची मन जिंकली. इथूनच एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे तारणहार म्हणून पुढे आले आणि मराठा मुख्यमंत्र्यांनीच मराठ्यांना न्याय दिला असा संदेश राज्यभरात गेला. पण खरा गेम आणि रहस्य इथेच लपला आहे. आंदोलन संपलं असं वाटत असतानाच जरांगे पाटील अधूनमधून आक्रमक होत राहिले आणि इथूनच राजकारणाच्या एका नव्या पॅटर्नची सुरुवात झाली. तुम्ही जर बारकाईने पाहिलं असेल तर जरांगे पाटील यांच्या रडारावर कायम देवेंद्र फडणवीस राहिले आहेत. त्यांनी फडणवीस यांना थेट टार्गेट केलं, त्यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या संपूर्ण काळात जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर कधीही थेट निशाणा साधला नाही. शिंदे यांचं नावही ते सहसा घेत नाहीत. याच एका गोष्टीमुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात भाजप विरोधी वातावरण तयार झालं आणि भाजपाला यांचा चांगलाच फटका बसला आहे. आता मूळ मुद्दा आहे की यामागे एकनाथ शिंदे यांचा काही हात असू शकतो का? मनोज जरांगे ही खरंच शिंदेची बी टीम आहे का? राजकीय विश्लेषक कायम सांगतात. हे नीट समजून घेऊया. सध्या केंद्रात भाजपचे दोन गट पडल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. एक मोदी गट आणि दुसरा अमित शाह गट. अशा चर्चा सुरू आहेत. अशा चर्चा आहेत की फडणवीस हे मोदींच्या गटात जवळ आहेत तर शिंदे हे शहांच्या गटात. भविष्यात जर देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळाली तर महाराष्ट्राचा गाडा कोण हाकणार
इथे दोन नाव प्रामुख्याने पुढे येतात. एक म्हणजे भाजपचा ओबीसी चेहरा असलेला चंद्रशेखर बावनकुळे आणि दुसरा अर्थातच एकनाथ शिंदे. जेव्हा जेव्हा राज्यात राजकीय समीकरण बदलतात, भाजपाचा दबाव वाढतो आणि शिंदे अडचणीत असल्यासारखे वाटतात, तेव्हा अचानक मनोज जरांगे पुन्हा सक्रिय होतात. मध्यंतरीच्या काळात एकनाथ शिंदे त्यांच्या गावी दरेगावाला गेले होते आणि त्यानंतर अवघ्या 1-2 दिवसातच जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाची तोफ डागली. पण यावेळी त्यांच्या निशाणावर कोण होतं? चंद्रशेखर बावनकुळे. बावनकुळे यांचं राजकीय वजन कमी करण्याचा हा जाणीवपूर्वक हा प्रयत्न होता का? या सगळ्या घटनाक्रमावरूनच असा संशय बाळगवतो की मनोज जरांगे हे कळत नकळत किंवा जाणीवपूर्वक एकनाथ शिंदे यांची बी टीम म्हणून काम करत आहे. राज्यातल्या मराठा समाजाची कायम अशी इच्छा असते की राज्यातला मुख्यमंत्री हा मराठ्यांचाच असावा. भाजपला आपला हिंदुत्वाचा अजेंडा राबवण्यासाठी मराठा समाजाची नितांत गरज आहे आणि सध्याच्या घडीला मराठा समाजाला दुखावणं भाजपला अजिबात परवडणार नाही. एकीकडे राहुल गांधींचा वाढता प्रभाव आणि दुसरीकडे राज्यातील इतर जातींची आंदोलने, यामुळे भाजप अधिकच टेन्शन मध्ये आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजाचा रोष ओढावून घेण्याची रिस्क ते घेऊ शकत नाही. याच गोष्टीचा सर्वात मोठा फायदा एकनाथ शिंदे यांना होतोय. जरांगे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपाला सतत मराठा फॅक्टरीची धाकटी वाटते आणि पर्यावरणाने राज्याचा मराठा चेहरा म्हणून एकनाथ शिंदे यांचं महत्व भाजपच्या हायकमांड समोर वारंवार अधोरेखित होतंय. थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही आम्हाला राजकीय ताकद आणि वजन सिद्ध करण्यासाठी मदत करा. आम्ही शक्य तितक्या तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकद लावू. अशी काहीशी साटलोट या दोघांमध्ये असू शकतं, असा कयास अनेक राजकीय विश्लेषक लावत आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि त्यांना पुन्हा याच पदावर राहायचं असेल तर जरांगे यांसारख्या जननेत्याचा दबाव त्यांच्या पत्त्यावर पडतो. राजकारण हे कायम पडद्यामागून चालतं आणि जे समोर दिसतं तेच सत्य असतं असं नाही. जरांगे विरुद्ध फडणवीस या लढाईत सर्वात जास्त फायदा जर कोणाचा झाला असेल तर तो एकनाथ शिंदे यांचा आहे. आता हे सगळं ठरवून होतंय की राजकारणाची परिस्थिती तशी जुळून येत आहे. हे काळच ठरवेल. पण एक गोष्ट नक्की आहे, महाराष्ट्राच्या राजकारणातला हा डाव अत्यंत रंजक वळणावर येऊन ठेपला आहे. मित्रांनो, तुम्हाला या सगळ्या राजकीय समीकरणाबद्दल काय वाटतं? मनोज जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात खरंच काही राजकीय साटलोट असू शकतं का? की ही शिंदेची बी टीम आहे? हा फक्त एक योगायोग? तुमचे विचार काय आणि तुमचे मत खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि हो, अशी खरी आणि आतली राजकीय माहिती मिळवण्यासाठी आताच आमच्या डी मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या आणि खळबळजनक विषयासह. तोपर्यंत पाहत रहा डी मराठी. जय महाराष्ट्र.